तर एआयच्या द्वारे तुम्हाला प्रॉपर गाणं, बीट्स, अख्खं म्युझिक आणि व्हॉइस सकट पूर्ण रेडी करून दिलं जातं. म्हणजे हे म्हणजे काय म्हणजे स्टुडिओ ज्यांचे आहे जे रेकॉर्डिंग करतात किंवा जे बीट्स बनवतात, तुम्ही जसं बीट्स बनवतो, म्युझिक अख्खं तयार करतो. तर त्या लोकांना काय त्याचा प्रॉब्लेम होईल किंवा काय एआयच्या द्वारे? नव्हत्या ऐकत मराठी रॅप तर अजिबात नव्हत्या ऐकत. त्यांना फक्त सूर ताल आणि दुसरेवाली गाणी लागायची. पण आता सगळ्या गोष्टी चेंज झाल्या. आता मराठी माणूस हुशार झाला. मराठी माणसाला समजलंय की नाही आता मराठी मराठी वाचलंच पाहिजे, जाईल तिथं पण गाणं व्हायलाच पाहिजे. हे दोन टाकलं काय म्हणून आवाजांनी शॉर्ट ऑफ टू संभाळ ठेवतो. त्यानं मराठी हिपहॉपला आहे ना, म्हणजे मराठी हिपहॉप चालू आहे रे भाई, खूप आधीपासून चालू आहे. आम्ही पण केलंय मराठी हिपहॉप. आमच्या आधीचे गाणी मराठीमध्येच रॅप सॉन्ग तुम्ही यायचं माझ्या चॅनलवरती. आम्ही जेवढे पण सातमध्ये आम्ही रॅप करायचो मराठी. संभाटांनी मराठी लँग्वेजला आपल्या हिपहॉपला ग्लोबली केलंय. त्यामुळे आम्ही त्याला बोलू शकतो. तुम्ही आपल्याला जमून घ्यायला एक जर्नी सुरुवात आता झाली असं म्हणून त्यावेळेस ते लेसन्स होते माझ्यासाठी. ओके, सो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ खूप स्पेशल असणार आहे. जे सिंगर आहेत, रॅपर आहेत, आर्टिस्ट लोकांसाठी खूप भारी असणार आहे, कारण मी पुन्हा एकदा तुमच्यासाठी त्याच रिलेटेड एक ब्लॉग घेऊन आलोय. प्रत्येकाचे जे प्रश्न असतात किंवा जे न्यू कमर्स आहेत किंवा ज्यांना स्टार्टिंगला माहिती नसतं कसं काय बाबा गाणं लिहिलं, पण ते कसं बाहेर काढायचं किंवा काय प्रोसेस असते, काय सगळं आज तुम्हाला या ब्लॉग मधनं तुम्हाला कळणार आहे. सो त्यासाठी मी आज पॉडकास्ट घेतोय, इंटरव्ह्यू घेतोय आपले म्युझिक प्रोड्युसर रुणालो संगीत. सो मी तुम्हाला इंट्रोड्यूस करून देतो. सो हे सातारचे म्युझिक प्रोड्युसर आहेत आणि बरेचसे त्यांनी गाणी सुद्धा प्रोड्यूस केली आहेत. अंडरग्राऊंड आर्टिस्ट जे आहेत, म्हणजे जे अंडरग्राऊंड आर्टिस्ट आहेत साताऱ्यातले, त्यांच्यातले पण बरेचशी लोक वगैरे त्यांच्यासोबत त्यांनी काम केले. सगळ्यांना घेऊन सगळे एकदम म्युझिक प्रोड्यूस एकदम खतरनाकपणे दिले त्यांना. मला लेट समजल्या या गोष्टी सगळ्या. सो मला त्यांच्याकडनं जाणून घ्यायच्यात आणि तुम्हाला पण कळतील की त्या गोष्टी काय आहेत आणि कशा काय. ओके, सो पहिले तुम्ही इंट्रोडक्शन द्या. माझं नाव रुणाल. मला एक शाळेतच फील आलं माझं नाव रुणाल काय बोलते पब्लिक, मला संगीत इन द हाऊस. मला भेटला पती बोलला की आपले पॉडकास्ट काय घ्यायचंय. मी बोलून चालते खूप आपण काय विषय सातमध्ये लोकांना तुझ्या थ्रू पण कळेल की सातमध्ये हिपहॉप चालू आहे, रॅप चालू आहे, म्युझिक चालू आहे खूप प्रमाणामध्ये, पण लोकांपर्यंत पोहोचत नाहीये ते. पण मी म्हणजे करतोय ना ह्या गोष्टी, अजून आपण सगळे मिळून आम्ही करतोय, टीम आमची प्रॉपर आहे ती या सगळ्या गोष्टींमध्ये लागली आहे की सातमध्ये म्युझिक आणायचंय, रॅप आणायचंय, हिपहॉप आणायचं आणि चांगल्या वेळेने आणायचं. असं नाही की आपण कोणत्या पण वेळेने आणणार आहे किंवा काही चालू असतं दुसऱ्या गोष्टी की आपण ह्या वेळेने आणू त्या वेळेने आणू. आपण रिअल स्ट्रगल करतोय, रिअल वेने आपण सगळ्या गोष्टी लोकांसमोर आणत आहे. तर मला चांगलं वाटतं की प्रतिने मला आता बोलवलं आणि ह्या गोष्टी करतोय समोर आणतोय. ओके, सो इंट्रोडक्शन झालेलं आहे रुणालो संगीत यांचं आणि मी जास्त वेळ काही घेणार नाही. मी डायरेक्ट ज्या प्रश्नांची गरज आहे आणि त्याच प्रश्नांच्या उत्तरांची पण गरज आहे आज सगळ्या सातारकरांना. सो मी डायरेक्ट पॉइंटवर येतो. सॉरी, मी डायरेक्ट प्रश्न विचारतो रुणालो संगीत सरांना. सो पहिला माझा प्रश्न असा आहे की तुमचा म्युझिक आणि रॅपचा प्रवास कसा सुरू झाला? म्युझिक तर माझी आधीपासूनच म्युझिक आहे. शाळेत जेव्हा होतो लहानपणापासून, मी जेव्हा शाळेत जायचो, मी आणि माझे मित्र त्यांच्यावरती आम्ही डीजे वाजवत बसायचो. म्हणजे आधीपासून म्युझिकची आवड आहे मला. असं नाही की मी म्युझिक कुणाला बघून इन्स्पायर झालो. ऑटोमॅटिकली ब्लॅक मध्ये जायचो. मला आधीपासून डीजे करायला आवडायचं. मला शिकायचं होतं डीजे. ऍक्च्युली मला डीजे शिकायचं होतं. पब्लिक डायरेक्ट शिकवत नव्हती. ते बोलायचे आमच्याकडे तू चल, आमच्याकडे साऊंड चल, तिकडे चल, हे कर ते कर. तसं मग बघत बघत शिकायचं त्या गोष्टी. असं कारण ते पण प्रोफेशनल नव्हते. म्हणजे असे सारखे मधले पण जेवढे पण डीजे आधी होते, डीजे मॅक्स, डीजे शुभम, शाउट आउट, ते पण ओळखीच आहेत. डीजे मध्ये त्यांचा पण प्रॉपर विषय आहे. त्यांच्यावर असायचो, करायचो, तिकडे तिकडे जायचो. नंतर हळूहळू मी या गोष्टी जरा म्हणजे मला इंट्रोड्यूस होत गेल्या की म्युझिक ऍक्च्युली असतं काय, म्युझिक बनते कसं. मला माहित पण नव्हतं जॉनर काय असतात. मी ज्या म्युझिक ऐकतो त्याला एडियम बोलतात. आपण जे टीव्हीवरती म्युझिक ऐकतो त्याला कमर्शियल बोलतात, पॉप बोलतात, बॉलिवूड बोलतात, हे पण माहित नव्हतं. नंतर नंतर सगळ्या गोष्टी शिकत गेलो. मी कळलं मला की असं असं असतं, रॅप असं असं म्हणून याला म्हणतात. रॅपचं आणि माझं इंट्रोडक्शन लाईक मी जेव्हा 10वीत होतो तेव्हा मला झालं. तेव्हापासून रॅप ऐकतोय वगैरे. माझा भाऊ होता सासूबाई, तो आता नाही येते. त्यानं मला एक त्यावेळेस आयपॉड दिला होता. त्यामध्ये ते सगळे एमिनेमची गाणी होते, टुपाकची गाणी होते आणि त्याला म्हणजे छंद होता त्या गोष्टींचा. तो गाणी वगैरे ऐकायचा. तो ऍक्च्युअली ड्रायव्हर होता ट्रकवरती. तो ट्रकवरती ते आपले दिलेले गाणी नव्हतं लावत. तो फुल हिपहॉप वाजवायचा. फुल गँगस्टर विषय होता त्यावर. तो एकदम त्या झोनमध्ये असतात. त्यानं मला त्या गोष्टीला इंट्रोड्यूस केलं. मग मी शाळेमध्ये तेव्हा जायचो, खूप हेडफोन वगैरे घालून. आणि तू शाळेमध्येच तसं झालं असतं, तेव्हा आता चला आम्ही हिपहॉप ऐकतो सगळ्या गोष्टी.
पण तेव्हा खरंच माहित नव्हतं की रॅप म्हणजे असं म्हणला जातो नंतर हळूहळू जसं पुढे गेलो, माझ्या भावाने मला इंट्रोड्यूस केले स्टुडिओवर. तो डान्सर आहे, तो डान्स करतो, त्याला सगळे म्हणजे रिमिक्स करायला लागतं सॉन्ग, ते गाणं जोडून ते गाणं जोडायला लागतं. त्यानं मला त्यावेळेस सांगितलं की स्टुडिओ मध्ये सॉफ्टवेअर असतो असं ह्या म्हणजे गाणी वगैरे बनतात. आणि त्यावेळेस हार्डवेअरला खूप ऐकायचो. हार्डवेअर माझा फेवरेट आहे, अजून पण आहे. EDM बनवतो. त्यावेळेस स्पेसमॅन गाणं होते, फुल डाऊस वाले ते. मी त्या झोन मध्ये होतो, फुल टुमॉरलँड वगैरे. मला ते मजवायचं होतं फुल डीजे मध्ये नाही का, की मी त्या झोन मध्ये होतो पूर्ण, की आपलं डीजे करायचंय, आपलं स्टेज वरती पब्लिकला कंट्रोल करायचं आपल्याला. बट मला माहित नव्हतं की त्या गोष्टी होतात कशा. तेव्हा मला समजलं की हार्डवेअर म्हणून एक आर्टिस्ट आहे, असं तो हे सॉफ्टवेअर वापरतो आणि ह्यातून तो म्युझिक वगैरे करतो सगळं. मी गेलं सगळं बघितलं, शिकलो 24 तास मी कम्प्युटर समोर बसून असायचं. माहितच नाही आपल्याला ते कसं बोलते काय, पण माझे बीट आधीचे ऐकतात मला आता म्हणजे काहीतरी होतं, हे वाजवणार ते वाजवणार. नंतर स्वतःच मध्ये ते काम करत 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 त्या गोष्टी शिकत गेलो. मग नंतर मला रिअलाइज झालं की आता ठीक आहे, आपले प्रोफेशनल पॅशन तर आपण फॉलो करतो, प्रोफेशनल पण बनवलं पाहिजे आपण. असं नाही की आपण जर नुसतं आपलं पॅशन फॉलो करत चाललोय पण त्यातनं काय अर्निंग होत नाही. सुरुवातीला मी केलं म्हणजे लाईक सगळ्यांसाठी फ्री मध्ये काम केलं, अजून पण करतोय. जर मला एखादा आर्टिस्ट बरोबर वाईब वाटली चांगली, सॉनिकला आम्ही जर मॅच झालो, मी आर्टिस्टचं नंबर्स नाही बघत, त्यावेळी किती फॉलोअर्स आहे, किती तो रीच आहे आणि व्ह्यूज पण राबवत आहे. तो जर आमच्या दोघांची जर मॅच सॉनिकली कनेक्ट झाली तर मी त्यासोबत फ्री मध्ये आयुष्यभर काम करू शकतो. बस म्युझिक ही अशी गोष्ट आहे, ही पैशांसाठी नाही तर एक सॉनिकला आपण म्हणतो ना, कनेक्ट व्हायला पाहिजे लोकांपर्यंत, आपलं म्युझिक गेलं पाहिजे. त्या हिशोबात मी काम करतो आजकाल मी सगळ्या आर्टिस्ट लोकांवर. तर अशी सुरुवात आहे माझी म्हणजे म्युझिकची आणि अजून चालूच आहे. असं नाही की मी लाईक म्युझिक कधी थांबल. होत जाणं चालू आहे आयुष्यामध्ये, असा विषय म्युझिक चालू आहे. खतरनाक. मला पण म्हणजे ते जे होतं मिक्सिंग वगैरे बीट्स हे सगळं आता ते पण सगळं नवच आहे माझ्यासाठी. मिक्सिंग वगैरे तर मी नंतर शिकलो, म्हणजे त्या प्रोसेस तो तर लय वेगळा पाहिजे. मला माहित पण नव्हतं मिक्सिंग काय असतं. मी डायरेक्टली गाणी माझे आधी मी ते सगळे आता प्रायव्हेट करून ठेवतात. मी ना ते मिक्स मास्टर केली होती ना काय केली होती. माझ्यापेक्षा एक साधा आपला पीसीचा हे असतो ना साऊंड, त्याच्यावरती चांगली वाजते गाणी. मी जेव्हा मोठ्या स्पीकरवरती लावायचो खूप फाटायची. तेव्हा माहितच नव्हतं, कारण मी गाणी मिक्स मास्टरच करत नव्हतो. मी डायरेक्टली सोडून टाकायचो गाणी. नंतर मला समजलं की मिक्सिंग मास्टरिंग प्रोसेस असते, प्रोडक्शन म्हणजे त्याची प्रोसेस आहे गाणं बनवायची, त्याला मिक्सिंग कसं करायचं काय करायचं, मग त्या गोष्टी मी शिकत गेलो. आणि त्यावेळेस माझ्यापाशी मोबाईल पण नव्हता, स्क्रीन टचचा नव्हता, मी साधं मोबाईल वापरायचो. म्हणजे असं घरची पण आपली परिस्थिती नव्हती चांगली की मला ते बोलतील की जावं. ऍक्च्युली पुण्याला ऍडमिशन घेतलं होतं भारतीय विद्यापीठला, केमिकल इंजिनिअरिंग साठी मला भेटलं. पण मी तिथे ऍडमिशनची मी डायरेक्टली डीजेच्या इथे लावली. तिथं काहीतरी शिकताय म्हणजे तिथं काय झालं नाही, कारण घरचे बोलले की आपल्याला म्हणजे घरच्यांचं एकच डोक्यात होतं की बच्चू तू काहीतरी जॉब भेटलं, तू आपल्या कशाला ह्याच्यामध्ये पडतोय तू. आपली स्वतःची नाही म्हणजे सगळ्याच पॅरेंट्सची इच्छा असते की बाबा तुम्ही जॉब करा, तुमची पॅशन आहे ती फॉलो करा, असं काही नाही की बाबा तुम्ही करत राहा. पप्पाने बोललं की असंच आहे. स्टार्टिंगला काही सपोर्ट नाही भेटला मला, आता सपोर्ट भेटतोय घरच्यातून माझ्या. आणि सुरुवातीला म्हणजे मी केलं तेव्हा काहीच कोणाला सपोर्ट नव्हता, दिवस सपोर्ट मी त्या सगळ्या गोष्टी केल्या. एकदा जायचो मुंबईला, पुण्याला जायचो, मी आर्टिस्ट लोकांमध्ये कनेक्शन बनवले, सगळ्यांमध्ये काम केलं, अजून चालू आहे काम. सगळं प्रोसेस आहे. एक जर्नी सुरुवात आता झाली असं म्हणून मी त्यावेळेस जास्त लेसन्स होते माझ्यासाठी. त्या लेसन मधनं मी शिकलो की कसं म्हणजे असं सगळ्या गोष्टी दुनिया कशी येते, आपण जशी बघतो तशी दुनिया नाही, दुनिया खूप वेगळी आहे. आणि आपल्याला जर दुनियेनुसार चालायचं असेल तर दुनिया आपल्याला जगून नाही देणार. दुनिया खूप डेंजर आहे. ते या सगळ्या गोष्टी मला त्यांच्याकडनं अजून शिकायच्या आणि शिकायचं भेटेल मला. आता वळूया दुसऱ्या प्रश्न, की तुम्हाला रॅप किंवा म्युझिक प्रोडक्शन करायची इन्स्पिरेशन कुणाकडून मिळाली? इन्स्पिरेशन तर जसं सांगितलं हार्डवेअर, आधी EDM ऐकत होतो. हार्डवेअर, स्क्रिलेक्स त्यांना खूप ऐकलंय, लाईक अजून पण ऐकतो मी. स्क्रिलेक्स तर माझ्यासाठी एकदम नेक्स्ट लेवल विषय, डबस्टेप. इंट्रोड्यूस जर कोणी केला असेल तर स्क्रिलेक्सनेच केलं. त्याला खूप ऐकतो. म्हणजे म्युझिक मला इंट्रोड्यूस हार्डवेअर स्क्रिलेक्स यांच्यामुळे झालं. आणि त्यात जेन्युइनली सांगायचं गेलं तर मी असे सगळे ऐकायचो आर्टिस्ट लोक. मी सांगितले मी म्हणजे टुपाक होतो त्यांचा मला होता. तेव्हा मला माहित पण नव्हतं त्या गोष्टीला रॅप म्हणतात म्हणून. मी जस्ट ऐकायचं होते. काय ऐकायचं होतं. नंतर मला समजलं या गोष्टीला रॅप म्हणतात. त्यानंतर आपल्याकडे हनी सिंगचा इडा आला. हनी सिंगचा सगळा विषय. हनी सिंगला ऐकायला लागलो मी. आणि त्या गोष्टीनंतर मी त्यावेळेस इन्स्पायर नव्हतो की मला रॅप करायचं आहे म्हणून. मी जेव्हा म्युझिक मध्ये म्हणजे एंटर केलं तेव्हा मी 3 ते 4 वर्ष फक्त EDM बनवत होतो. ओन्ली EDM नंतर मग जसं गोष्टी म्हणजे जसं मी कॉलेजला गेलो 11वी-12वी तेव्हा मला रिअलाइज झालं की आपल्यापाशी त्या स्किल्स आहेत थोड्या लिहायच्या वगैरे. तर आपण आपले दुःख मांडूयात. ते मला EDM मधनं नुसतं म्युझिक मधनं मी ते माझे दुःख मांडू नाही शकत.
मी जस्ट नुसती एक मेलडी म्हणतोय तर त्या मेलडी मधनं लोकांना समजणार नाही मला बोलायचं काय, मला माझे शब्द मांडले पाहिजे, तेव्हाच लोकांना समजणार माझे दुःख काय आहेत, माझ्या भावना काय आहेत. मी तेव्हापासून लिहायला सुरुवात केली. तेव्हा मला कळलं की तेव्हापासून मी मेलोडी करतो. असं नाही की माझे आधीचे रॅप सुरू आधीपासून माझं मेलोडी झोन जास्त आहे, मुंबई झोन जास्त आहे. न्यूज क्रूज करतो मी सो वळूया पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न असा आहे की एक रॅप सॉन्ग तयार करण्याची प्रोसेस नेमकी कशी असते? डिपेंड्स आर्टिस्ट वरती डिपेंड. काय काय आर्टिस्ट कसे असतात लाईक, आणि खूप इझी आहे. जर स्टडिंग करत असेल गुगल वरती जावा, युट्यूब सर्च करा, पाहिजे ती बीट घ्या, पेन घ्या. सुरुवातीला तुम्हाला सोर्सेस जर नसतील तर असं नाही व्हायला पाहिजे की तुम्ही सोर्सेस नाहीत त्यामुळे तुम्ही कॉल मागं पडतो. आताच्या इंटरनेटच्या आपण जे आता ह्याच्यामध्ये जगतोय त्यामध्ये खूप गोष्टी अवेलेबल आपल्या गोष्टी, त्याचा तुम्ही उपयोग करून घेतला पाहिजे. आणि रॅप प्रोसेस जर म्हणायचं म्हटलं तर प्रत्येकाची वेगवेगळी आहे. काही आर्टिस्ट आधी लिहितात त्याला बीट वरती बसवतात, काही आर्टिस्ट असे असतात ते बीट घेतात त्यानंतर त्यावरती लिहितात. प्रत्येकाची प्रोसेस वेगळी आहे बट आउटकम एकच होतं त्यामध्ये सॉन्ग. डिपेंड असं म्हणजे डिपेंड आहे आर्टिस्ट वरती की त्याला करायचंय काय. कधी कधी तो असा ट्रॅव्हलिंग करत चाललाय, त्याला लिरिक्स सुचलाय, लिहून ठेवला. बॉलिवूडचे सॉंग्स असतात, जे कमर्शियल सॉंग असतात त्याची प्रोसेस वेगळी असते. त्यामुळे तुम्हाला सूटांचं नॉलेज लागतं प्रॉपर, लिरिक्स लिहिताना त्याला कॉम्पोज करतात आणि त्यानंतर म्युझिक प्रोडक्शन होत त्यावर. बट रॅप मध्ये तसं नाही. रॅप मध्ये तुम्ही जस्ट म्युझिक घेतली, त्याच्यावर ट्रॅक लिहिलं, तुमच्या त्या भावना फिलिंग काय केल्या. ओके. सो पुढचा प्रश्न असा आहे की बीट तयार करताना तुम्ही कुठले सॉफ्टवेअर किंवा इक्विपमेंट वापरता? रावत सॉफ्टवेअर आहे. म्हणजे काय सांगायचं का, सॉफ्टवेअर असं आहे ना त्यामध्ये माझं जीवन चेंज केलं. म्हणजे म्युझिक म्हणजे आधी कसं असतं की इथे एक स्टुडंट बसलाय, इथे बसलाय, वाचून सगळे बसल्यात, तिकडून फुल ऑफ म्युझिशियन आहे आणि तिथं फुल करते. सॉफ्टवेअर इन द बॉक्स आहे सगळ्या गोष्टी. आता इन द बॉक्स सगळ्या डॉ म्हणतो आपण, त्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि त्या म्हणजे एकाच डॉ मध्ये मी पूर्ण इन्स्ट्रुमेंट वाजवतोय. लाईक ड्रम्स चालू आहे, गिटार चालू आहे, सितार चालू आहे, एका साईडने एका साईडने टाइम चालू आहे. म्हणजे मला म्हणजे असं नाही की लाईक मला इथं पॅरेंट्स पण पाहिजे, मला गिटार वाला पाहिजे. सॉफ्टवेअरचा मला हा फायदा झाला. आणि एपल स्टुडिओ मी का वापरतो, कारण एपल स्टुडिओ सुरुवातच नाही त्यापासून झाली. त्या गोष्टीला आपण पहिल्यांदा करतो त्यावरती जे प्रेम होतं ते काय शेवटी राहतं. त्या गोष्टीला आपण कधी विसरू शकत नाही. पहिलं प्रेम आपण विसरू शकत नाही. एपल स्टुडिओ माझं पहिलं प्रेम, तर मी नाही विसरू शकत. मी सगळे सॉफ्टवेअर वापरतो, मला सगळ्या सॉफ्टवेअर बद्दल रावस मध्ये माहिती म्हणजे सगळ्या गोष्टींबद्दल माहिती आहे मला. जस्ट त्याचा इंटरफेस वेगळा असतो, त्याचं जे काय बोलतो आपण बटन्स म्हण किंवा काय मध्ये फीचर्स काय सेमच असतात. एक कम्प्रेसर तेच काम करणार आहे, फक्त थोडं डिझाईन वेगळी असणार. तो शॉर्ट. ओके. सो पुढचा प्रश्न असा आहे की एका सॉन्गला पूर्ण तयार व्हायला साधारण किती वेळ लागतो? एक सॉन्ग रॅप सॉन्ग असेल तर एक दिवस खूप जाणार. सॉन्ग असेल लाईक त्यामध्ये खूप इन्स्ट्रुमेंट असतात. आर्टिस्ट रिक्वायरमेंट काय पुढच्या आर्टिस्ट पुढच्या डिरेक्टरचं सॉन्ग ते मी कुठल्या तरी एखाद्या लेवल साठी करतो तर त्या गोष्टी टाइम टेकिंग आहेत. कारण त्या गोष्टी आपले प्रोडक्ट त्यांना असं द्यायचं आहे तो शेवटी त्यावरती ते पैसे लावणार आहेत. त्यामुळे आपल्याला त्यावरती टाइम द्यायला लागतो. रॅप सॉन्ग असेल तर एक दिवस खूप झाला. एक दिवसामध्ये तीन गाणी इझिली उडू शकतो. म्हणजे लाईक डिपेंड आहे आर्टिस्ट वरती, की त्या आर्टिस्टचा माइंडसेट कसा आहे, तो किती त्या गेम मध्ये घुसलाय पूर्ण, कारण समजतंय सगळं त्या गोष्टीला. बट एक दिवस पण लागू शकतो, एक महिना पण लागू शकतो. ते फिक्स डेट नाही त्यासाठी कुठल्या सॉन्ग बनायला. रॅप असून नाही तर मग कोणता पण कमर्शियल असतो. डिपेंड ऑन स्किल्स. जो कोण प्रोड्युसर आहे, जो कोण सिंगर आहे, जो कोण जे प्लेयर आहेत त्यांचे, त्या गोष्टी त्यांच्यावरती डिपेंड आहे. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. तर पुढचा प्रश्न असा आहे, सध्या मराठी रॅप सीन बद्दल तुमचं मत काय आहे? अवस्था हा विषय चालू आहे. जेवढे पण आर्टिस्ट बोलून टाकत पण आणि शॉर्ट टू संवाद त्यानं मराठी हिपहॉपला आहे ना, मराठी हिपहॉप चालू आहे रे भाई, खूप आधीपासून चालू आहे. आम्ही पण केलंय मराठी हिपहॉप. आमच्या आधीचे गाणी मराठीमध्येच रॅप सॉन्ग माझ्या चॅनल वरती आम्ही जेवढे पण सारखं मध्ये आम्ही रॅप करायचो मराठी. बट आणि मराठी लँग्वेजला आपल्या हिपहॉपला ग्लोबली केलंय, त्यामुळे आम्ही त्याला बोलू शकतो. असं काही शॉर्ट नाही. बट बाकी दुसरे जेवढे पण आर्टिस्ट आहेत ना मराठीमध्ये आता मचवत फुल मचवत बोलला तो मेलोडी घेऊन होतो सगळ्या गोष्टी चालू आहेत. आल्या लक्षात की पब्लिक मराठीला आता म्हणजे वेगळ्या वेगळी बघते. असं नाही मराठी आपलं आधी बॉलिवूड मध्ये चालायचं, पंजाबी चालला पाहिजे, पंजाबी म्युझिक चालली पाहिजे, पंजाबी रोल चालला पाहिजे, पंजाबी गाणी सगळी चालली पाहिजे. पण आता सगळ्या गोष्टी चेंज झाल्या. आता मराठी माणूस हुशार झाला,
मराठी माणसाला समजलंय की नाही आता मराठी मराठी वाचलंच पाहिजे, जाईल तिथं पण गाणं व्हायलाच पाहिजे. Public आहे म्हणजे मी असं नाही धरत की शेवटी प्रत्येकाला आपली लँग्वेज फेमस म्हणजे आवडते. मी असं नाही बोलत की मी त्या गोष्टीला सपोर्ट करतोय किंवा बाबा फक्त सगळे मराठीच वाचलं पाहिजे किंवा काय. प्रत्येकाची लँग्वेज खूप आवडते. हो. आपली जी मातृभाषा आहे त्यामध्ये आपल्याला उलट करायला भारी वाटतं आणि आपण मन मोकळेपणाने करतो. त्या मराठी माणसांना त्या गोष्टी आवडतात. हे बघून चांगलं वाटतं मला. नाहीतर आधी नव्हती पब्लिकला ऐकत रॅप नव्हते ऐकत कोणी. मराठी रॅप तर अजिबात नव्हते ऐकत. त्यांना फक्त सूर ताल आदित्यवाडी गाणी लागायची. ढोलकी, तबला, बिबला आपलं आणि फुल कट्ट बसवणाऱ्यांना म्हणून लावणी बिवणी. बस त्यांचा तोच विषय व्हायचे. त्यांना काही दुसऱ्या गोष्टी नको होत. असं शॉर्ट म्हणजे जेवढे पण आता मराठीमध्ये आर्टिस्ट आहेत ना करत आहेत ना शाउट खूप दे फुल आवाज विषय चालू हा विषय. ओके. सो पुढचा प्रश्न असा आहे, तुम्हाला कोणते इंडियन किंवा इंटरनॅशनल रॅपर्स इन्स्पायर करतात? इंटरनॅशनल तर लिस्ट आहे. मी इंडियन रॅपर्स खूप ऐकतो. मी इन्स्पायर नाही होत त्यांच्याकडून किंवा त्यांच्यासारखं म्युझिक करायचं कारण त्यांचं म्युझिक जर मी कुठं बघितलं तर ते अडॉप्टेशन हिपहॉप आपण अडॉप्ट केलं नाही. हिपहॉप आपलं कल्चर नाही. हिपहॉप बाहेर गावचं कल्चर. आपले जेवढे पण आता चालू आहे सगळ्या बाहेर गावच्या गोष्टी. आता जेवढे पण म्युझिक चालू आहे ह्या सगळ्या तिकडून शिकले आहेत आपल्याला. त्यामुळे मला असं नाही वाटत की मी कुठल्या इंडियन आर्टिस्ट पासून इन्स्पायर आहे आता तरी. बाहेरचे मी जेवढे आर्टिस्ट आहेत त्या सगळ्यांना आता रिसेंटली मी केनका असेल प्लेबॉय आर्टी सोसो काय ज्यूस वर्ल्ड ज्यूस वर्ल्ड या सगळ्यांना मी अजून ऐकतो. म्हणजे त्यांची जी म्युझिक आहे त्यांच्या ज्या लिहिण्याचे स्टाईल्स वगैरे आहेत ना ते खूप युनिक आहेत. आपल्या शेवटी आपली हिंदी आणि मराठी लँग्वेज थोडी हार्ड पडते. बोलायला शब्द ती मांडायला इंग्लिश लँग्वेजचे रायमिंग जर बघायला खूप इझी आहे. इंग्लिश मध्ये लिहायचं म्हणलं ना तर त्याला म्हणजे लिहू शकतो इझी आणि इंग्लिश लँग्वेज पण अशी आहे ना त्याच्यामध्ये तू मेलोडी जाऊ शकतो लिरिकल जाऊ शकतो. ती वर्ल्ड वाईड लँग्वेज आहे असं नाही की ती फक्त लिमिटेड ऑडियन्स मध्ये चालणारी. इंडियन आर्टिस्ट मध्ये पण खूप सारे आर्टिस्ट आहेत चांगले चांगले ज्यांना मी ऐकतोय सध्या तरी पण अंडरग्राऊंड सगळे अंडरग्राऊंड ऐकतोय. शॉर्ट आहे. ठीक आहे. सो नेक्स्ट क्वेश्चन असा आहे, रॅप करताना लिरिक्स मध्ये मेसेज देणं किती महत्वाचं असतं? रॅप बनल्याच त्यासाठी मेसेज देण्यासाठीच बनतात. आधी जेव्हा म्हणजे रॅपची सुरुवात तिथं झाली जेव्हा लाईक रॅपची पण होते त्यांच्याबद्दल म्हणजे त्यांचे मुद्दे लोकांपर्यंत पोहोचत नव्हते. तेव्हा काय करायचं त्याचा बरोबर सगळी पब्लिक जाऊन बसायची बॉक्सिंग चाललंय आणि लक्ष डायरेक्ट होतं असं होते तसं होते मला सांगायचं आहे. तिथून ती गोष्ट पुढे आली की आपल्याला त्यांना पण माहित नव्हतं ऍक्च्युअली रॅप करतात. त्या पण लोकांना माहित नव्हतं की काय चालू होतं जस्ट फक्त बोलत होते त्यांची स्टाईलच तशी होती ती बोलायची. पब्लिक तिथून त्यांनी सांगितलं या गोष्टी की बाबा आपल्याला भूलमध्ये असे विषय चालू आहेत. पुढचा आपल्याला राहावं पाहिजे. सरकार आपल्यावर कसं वागतंय सरकार ब्लॅक पीपलला किती हेट करतंय त्याबद्दल का कोण उभं आहे ना तेव्हा त्यांनी रॅप मधूनच मेसेज द्यायला सुरुवात केली. रॅप म्हणजे तेच आहे की तुम्ही त्यामधून मेसेज देता आणि मग हा प्रश्न सांग म्हणजे असं बोलायची गरज नाही लागणार. रॅप आपण एखादा लिहायला बसलो तर ऑटोमॅटिकली मेसेज निघतोच. रॅप मध्ये आपण काल्पनिक नाही लिहू शकत जास्त. रॅप मध्ये सगळ्या रिअल गोष्टी ऑटोमॅटिकली निघतात कारण आय डोंट नो बट त्या गोष्टी येतातच रॅप म्हणलं ना ऑटोमॅटिकली पुढचा कोण पण लिहायला सुरुवात केली तो त्याने विचार केला ना मला रॅप लिहायचा सबकॉन्शियस माइंड मध्ये ऑटोमॅटिकली विचार जातो मला काहीतरी मेसेज द्यायचा आहे. तो चांगला असो एक वाईट असो चांगला असो किंवा स्वतःबद्दल असो किंवा घरच्यांबद्दल असो किंवा सरकारबद्दल असो तो मेसेज ऑटोमॅटिकली बाहेर निघतोच रॅप मध्ये. रॅप मध्ये मेसेज खूप खूप महत्वाचा आहे कारण रॅप आजकाल खूप ऐकतो आणि चांगला मेसेज जाणं खूप गरजेचं आहे असं वाटतं. नेक्स्ट क्वेश्चन खूप महत्वाचा असणार आहे. आता मी एक जस्ट रील्स म्हणजे बघत बसलेलो त्यात एक रील आली की अरिजित सिंगनं एकदम परफेक्ट टायमिंग मध्ये रिटायरमेंट स्वीकारली म्हणजे रिटायरमेंट घेतली का तर एआयच्या द्वारे तुम्हाला प्रॉपर गाणं बीट्स अख्खं म्युझिक आणि व्हॉइस सकट पूर्ण रेडी करून दिलं जातं. म्हणजे हे म्हणजे काय म्हणजे स्टुडिओ ज्यांचे आहे जे रेकॉर्डिंग करतात किंवा जे बीट्स बनवतात तुम्ही जसं बीट्स बनवतो म्युझिक अख्खं तयार करतो तर त्या लोकांना काय त्याचा प्रॉब्लेम होईल किंवा काय एआयच्या द्वारे तर समजा एआय यूज करायला लागलं तर तुझं काय म्हणजे होणार की बाबा बीट्स मी बनवतोय माझं रेकॉर्डिंग आहे मग त्या संदर्भात तुझं काय आहे का म्हणजे? मला असं वाटतं जर टेक्नॉलॉजी वाढत चालली तर आपण टेक्नॉलॉजी सोबत जायला पाहिजे. मी जर एआयला न घेता जर चाललो तर माझ्यापेक्षा पुढे लोक अजून जातात. जिथे टेक्नॉलॉजीला तुम्ही कसं बघताय त्या गोष्टीकडे कसं चालतंय खूप महत्वाचं आहे. एआय ही गोष्ट वाईट नाहीये. अरिजित सिंगचा रिटायरमेंटचा विषय तो भलत्या जे रेकॉर्ड डील ज्या होत्या त्या वेगळ्या होत्या. बरं झालं अरिजित सिंगनं त्यातनं काय रिटायरमेंट तर नाही बोलू शकत त्याला फक्त त्याचे जे अग्रीमेंट होते त्याचे कॅन्सल केले कारण तो नेक्स्ट लेवल आर्टिस्ट आहे.
तो चेक नाही बिलबोर्ड गाजवणारा व्यक्ती आहे. त्याला फक्त टी सिरीज ह्या रेकॉर्ड लेवलमुळे जास्त काय भेटलं नाही कारण तो प्लेबॅक सिंगर म्हणून आहे. तो आता इथून बाहेर पडलाय ना तर तो 100% माझ्यावर स्वतः इंडिपेंडेंट झाला ना तो आता. तो बाहेरच्या आर्टिस्ट लोकांकडे काम करू शकतो इंटरनॅशनल. आलं लक्षात म्हणजे चांगलं झालं. इव्हन एआयचा जर विषय आपण धरला तर मला वाटतं की एआय चांगली गोष्ट आहे. फक्त त्याचा यूज करता आला पाहिजे व्यवस्थित. आता लाईक मी जर म्युझिक बनवतोय आणि मला एक फ्लूट वाला पाहिजे. बट मला तो आता अवेलेबल होत नाही किंवा मला फिमेल सिंगर पाहिजे. मला त्याचा तसा स्ट्रक्चर पाहिजे. व्हॉइस एक विस्पर वाला आवाज पाहिजे. बट तो सातर म्हणजे आता सारख्या गोष्टी आपण उदाहरण सिंगर नाही तो. मी एआयचा यूज करू शकतो. मी माझ्या प्रोडक्शन मध्ये AI खूप वापरतो. कारण मला वापरणं गरजेचं आहे कारण रिक्वायरमेंट कशी असते. आता टाइम इतका फास्ट चाललाय ना खूप सारे आर्टिस्ट यायला लागत. आपल्याला कॉम्पिटिशन मध्ये जर उभं राहायचं असेल तर आपण सगळ्या गोष्टी घेऊन जायला पाहिजे. मला नाही वाटत की लोकांना ह्याच्यापासून काय नुकसान होईल. त्याच्यापाशी कला आहे, त्याच्यापाशी डेडिकेशन आहे, त्याच्यापाशी फुल माहिती आहे की आपण त्या गोष्टी कमावणार आहे. आपल्याला काय यायला आपण एक आपला को प्रोड्युसर म्हणून मी बघतो. मी मेन प्रोड्युसर माझा को प्रोड्युसर आहे. मला जर एखादी गोष्ट पाहिजे असेल मी गिटारचा एखादा लूप वाजवला बट मला एक फ्लूट पाहिजे. तर मी यायला सांगतो मला फ्लूट बाकी सगळं काम मीच करतोय. असं मी फ्री थोडी वापरतो याला पैसेच देतोय आपण. असं थोडे की त्याच्या आपण त्याला पैसे पण देतो. असं म्हणजे एआयला घेऊन चाललं पाहिजे. एआय तुम्हाला फक्त तुमचा मेंदू जरा कमी करतो तो. मेंदू साध्या जरा कमी करतो तो. तसा विषय करतो. बट मी म्युझिकच्या जर विषयाने जर विचार केला लाईक म्युझिक करायचं असेल एआय मला वाटतंय की टेक ओव्हर तर नाही करू शकत. दुसऱ्या साऱ्या गोष्टी आहेत त्यामध्ये चालल्या आता पुढे खूप पुढे चालतात. जसं की व्हिडिओ झालाय. फोटो एडिटिंग तर मार्केट संपलंय पूर्ण. फोटो एडिटिंग वाल्यांचं संपलंय आता विषय. फोटो एडिटिंग नाही राहिलं. एका 2 क्लिक वरती ChatGPT पूर्ण विषय टाकते डायरेक्ट गॅलेक्सी मिल्की गॅलेक्सी खाली घालून ठेवते. असं शॉर्ट आहे. लेझर विषय म्हणजे हाय बघितलं पाहिजे कसं चाललं त्या सगळ्या गोष्टी. बट मला असं वाटतं की ह्यासोबत चाललं पाहिजे आपण. म्हणजे ह्याला दुर्लक्ष न करता हे कसं वर्क करतं याच्यावरती काम केलं पाहिजे. बेस्ट आन्सर होतं. बेस्ट आन्सर. मी ह्याचा विचारच नव्हता केला. सो नेक्स्ट क्वेश्चन असा आहे माझा की पुढे तुमचे अपकमिंग प्रोजेक्ट कोणते आहेत? खूप सारे माझे स्वतःचे पर्सनल आहेत अजून आर्टिस्ट लोकांचे लाईनअप आहेत बट माहित नाही कधी कोणता प्रोजेक्ट बाहेर पडेल कोणता आर्टिस्ट कधी बाहेर. माझे पर्सनली आता एक मराठीत ट्राय केले अजून 2 ते लव्ह सॉन्ग असतील माझं रॅप सॉन्ग असेल नाव नाही सांगू शकत आहे ते लवकरच. ओके. सो पुढचा प्रश्न असा आहे की तुमच्या फॅन्स आणि लिसनर्स साठी काही मेसेज करत राहा. एक गोष्ट अशी आहे की यामध्ये तुम्हाला सक्सेस भेटेल न भेटेल ह्या अपेक्षा न ठेवता जर काम करत राहिला तर ती गोष्ट तुम्हाला नक्की भेटणार. जर आपण एखाद्या गोष्टीमध्ये कुठली अपेक्षा ठेवली किंवा ती गोष्ट भेटलीच पाहिजे तर एक दिवस त्याच्या अपोजिट ती गोष्ट होतच नाही. मला असं वाटतं की तुम्ही कुठली पण गोष्ट जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही निस्वार्थीपणे करा ती गोष्ट आणि मनापासून करा तर ऑटोमॅटिकली तुम्ही त्या गोष्टीमध्ये जाणार 100%. लोक काय पण म्हणतील तुम्हाला लोकांचं नका ऐकू लोकांचं काम जास्त बोलायचं. तुम्हाला जर प्रत्येक वेळेस तुम्ही लोकांचं ऐकत राहिलं तर लोक तुम्हाला घ्यायचं आवड येणार तुमचं. लोक तुमच्यासाठी फक्त लोकांना तुम्ही असं बघा की ते तुमच्यासाठी एक बुक आहे तुम्हाला एक लेसन घेऊन जातात. लेसन घ्यायचं का नाही ते आपल्यावर डिपेंड. मग करत राहा तुम्हाला जे करायचं ते. ओके. सो लास्ट एक क्वेश्चन नाहीये मला पाहिजे ते तुमच्याकडनं की तुझं एक अल्बम आहे गॉड्स अनफेवरेट चाइल्ड. तर त्यामध्ये तुला सगळ्यात आवडतीचं तुझा रॅप आणि त्यामधलं एखादी हुक तू फक्त एक गाऊन लाव. अकेला फेवरेट सॉन्ग. त्यामधलं मी ते सॉन्ग जो होतं ना पूर्ण झोन पूर्ण दुःख सांगितलं त्या गाण्यामध्ये. दुःखात बड़े मैंने सपने देखे थे जितना मेरा पैर उतनी बड़ी मेरी चादर है मेरे गम में शामिल हो मेरे गीतों पे झूम लो मैं लेना बहुत बड़ी रिस्क महागरी बोली मुझे छोड़ दे प्लीज. मांगने से पहले मैं प्राउड करना फैमिली को यही है मेरी जिद. रास्ता है मुश्किल पर सूरज की रोशनी के साथ स्टूडियो में लॉक इससे न करूँ तो मास्टर दुआई की जगह पे निकलना मेरे को यहाँ से. उनका तो काम है निकलना कामयाब वीडियो में सिगरेट हाथों में गिलास खुद नहीं बताऊँ उन्हें उसके पीछे की वजह. इतने सारे दल लेकर मैं सोता अब उसे नहीं रखता आशा
También queda ni c'è show, también lo que ni c'è no. La vita sta sospenda, fuori la ruota per nero, ritornare con il show. Ah, oh, oh, era solo musico e dia. Okay. नाही खतरनाक खतरनाक युट्यूबवर आहे मृणाल संगीत शाय. फेवरेट इपे या. खतरनाक नाव पण ते खतरनाक दिलंय गॉड्स अनफेवरेट चार्ट लाईक त्या गोष्टी झाल्या होत्या तुझ्या त्याच्या होते की असं वाटतं पब्लिक हेट करते मला अजून आय डोंट नो व्हाय बच्ची का पब्लिक हेट करते म्हणजे किती पण आपण केलं लोकांसाठी आपण नाही लोकांना सांगू शकत की तुम्ही मला लाईक करा तुम्ही मला प्रेम करा तुम्ही सांगू शकता लाईक शेअर सबस्क्राईब करा बच्चीला काही विषय नाही पण तुम्ही ह्याला तुम्ही लाईक करू नाही शकत याला हे करू नाही शकत तुम्ही चॅनलला करू शकता ऑब्विसली शॉर्ट आहे एक तरी विषय त्यामुळे मी बोलतो थँक्यू सो मच मृणाल संगीत मस्त वाटलं तुझ्याशी बोलून आणि अजून याचा दुसरा पार्ट पण मी घेणार आहे मृणाल सोबतच वेगळा रिलेटेड असा म्युझिकच्या आणि नेक्स्ट आपला पॉडकास्ट असणार आहे आपल्या मोठ्या सोबत आपल्यात आमचाच मित्र आहे सो हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हा पॉडकास्ट कसा वाटला जर म्युझिकच्या रिलेटेड काहीही क्वेश्चन असतील काहीही मी डिस्क्रिप्शन मध्ये अख्खं ह्यांचं इंस्टाग्राम ह्यांचं युट्यूबचं चॅनल वगैरे सगळी डिस्क्रिप्शन देतोय मी स्टुडिओचा पण ऍड्रेस देतोय कुणालाही काही गाणी वगैरे काय बनवायचे रॅप्स बनवायचे बिनधास्त डीएम करा ऑल इन्फॉर्मेशन मी डिस्क्रिप्शन मध्ये देतोय आणि चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू सो मच